पूजा खेडकर संदर्भात एक मोठी अपडेट। पूजा खेडकर प्रकरणामध्ये मागासवर्गीय आयोग आता एंट्री करणार आहे। सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केला हे तपासणार असल्याचं सुद्धा आता महत्त्वाची माहिती सूत्रांकडून कळतेय। आपण पाहतोय पूजा खेडकर या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे। मागासवर्गीय आयोगाकडे आता अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, आपण पाहतोय की आता पूजा खेडकर या प्रकरणामध्ये आता मागासवर्गीय आयोगाने सुद्धा एंट्री केलेली आहे। कशा पद्धतीने मागासवर्गीय आयोगाकडून आता पुढील तपास केला जाईल? श्वेता, पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ होती एक प्रकारे असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण पूजा खेडकर यांच्या जात वैधता प्रमाणपत्राची तपासणी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग करणार आहे असल्याची माहिती मिळते। कारण राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या पूजा खेडकरच्या जात प्रमाणपत्राबाबत, आणि त्याच अनुषंगाने आता डीओपीटी कडे मागासवर्ग आयोगाने अहवाल मागितलेला आहे। त्यामुळे अहवाल मिळाल्याच्या नंतर नेमकं पूजा खेडकरवरती कशा पद्धतीने कारवाई करता येते ते बघावं लागणार। दुसरीकडे जर आपण बघायला गेलो तर एक ड्राईव्ह देखील मागासवर्ग आयोग करणार आहे आणि त्या अनुषंगाने पूजा खेडकरवरती कारवाई होणार आहे। प्रामुख्याने जर बघायला गेलं श्वेता, तर पूजा खेडकरच्या तक्रारी जर आपण पूजा खेडकरच्या अडचणी जर बघितलं तर पुणे पोलीस असतील, त्यानंतर काल दिल्ली क्राईम ब्रांच असेल, त्यानंतर आता राष्ट्रीय नक्कीच पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली असंच म्हणायला हवं। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल।